हाय नमस्कार, मी प्रकाश गुरुजी फिटनेस कोच पुन्हा एकदा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह आपलं या चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलचं नाव पुन्हा एकदा ऐका, प्रकाश फिटनेस आणि इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे की हार्मोन इनबॅलन्स म्हणजे काय, त्याची काय कारणे आहेत आणि त्याच्यावरील उपाय. तर पर्पज एकच की आपल्यापर्यंत एज्युकेशन आणि इन्फॉर्मेशन ही फार चांगल्या पद्धतीने पोचावी. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण विषयाला सुरुवात करूया की हार्मोन म्हणजे काय. तर हार्मोन म्हणजे शरीरात तयार होणारे असे केमिकल की जे रक्तामार्फत आपल्या संपूर्ण शरीराच्या अवयवांपर्यंत पोचते. तर शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये हे हार्मोन फार सक्रिय असतात. पहिलं म्हणजे शारीरिक विकास, दुसरं म्हणजे पौगंडावस्था, तिसरं म्हणजे चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, चौथा म्हणजे प्रजनन म्हणजे फर्टिलायझेशन, आणि पाचवा स्वभाव, आणि सहावा मूड. या सर्व प्रक्रियांमध्ये हार्मोनचा फार महत्त्वाचा रोल आहे. हार्मोन हे फार अतिशय प्रभावी असतात, म्हणून त्यांचे संतुलन शरीरामध्ये राखणे हे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. शरीरामध्ये हार्मोनचे जास्त उत्पन्न अथवा कमी उत्पन्न या दोन्ही परिस्थितीमध्ये जर का हार्मोनचे असंतुलन झाले तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या शारीरिक प्रक्रियांवर होत असतो. तर मित्रांनो, आज आपण सविस्तर 6 हार्मोन जे महत्त्वाचे आहेत त्याच्यावर आपण चर्चा करूया. पहिला हार्मोन म्हणजे ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोनची जी निर्मिती आहे ती डोक्याच्या मागच्या बाजूला होत असते व हा हार्मोन शरीराची वाढ, तसेच शरीराचा विकास आणि मसलला मजबूती हे त्याचं महत्त्वाचं काम आहे. त्याच्या व्यतिरिक्त योग्य उंची शरीराची आणि मेटाबॉलिझम या दोन गोष्टींमध्ये अजून तो फार सक्रिय पद्धतीने काम करतो. दुसरा म्हणजे थायरॉईड. तर थायरॉईड हा गळ्यामध्ये श्वासनलिकेच्या वर असणाऱ्या ग्रंथीमध्ये तयार होतो. तर हा हार्मोन मेंदूचा विकास आणि हाडांचा विकास या दोन कामामध्ये जास्त सक्रिय असतो. तिसरा आहे इन्सुलिन. तर हा इन्सुलिन हार्मोन आहे तो आपल्या पोटामध्ये स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियामध्ये तयार होतो आणि त्याचं महत्त्वाचं काम आहे अन्नातील कार्बोहायड्रेटला त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करणे, तसेच जी साखर आहे शरीरामधली त्या रक्तातील साखरेला नियंत्रित करण्याचं काम हे इन्सुलिनचं आहे आणि तो फार महत्त्वाचं काम आपलं पार पडतो. त्याच्यानंतरचा हार्मोनचा आहे तो म्हणजे कार्टिसोल. कार्टिसोल हार्मोन हा एक स्ट्रेस हार्मोन आहे. माणसाचे आपल्या शरीराचे स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य व आरोग्य हे चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम हा हार्मोन करत असतो. एखादी व्यक्ती ताणतणावात या स्ट्रेसमध्ये असेल तर अशा व्यक्तींमध्ये या कार्टिसोल हार्मोनचं प्रमाण हे जास्त मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात हे वाढतं. त्याच्यानंतर आहे एस्ट्रोजन. एस्ट्रोजन हा साधारण स्त्रियांमध्ये आढळणारा हार्मोन्स आहे. तर स्त्रियांमध्ये मोनोपॉज, पौगंडावस्था, शारीरिक विकास व प्रजनन या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये हा हार्मोन फार सक्रिय असतो. तशा पद्धतीने टेस्टोस्टेरॉन. आता टेस्टोस्टेरॉन हा जो हार्मोन्स आहे तो पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तर शरीराची वाढ, तसेच लैंगिक अवयवांचा विकास व प्रजनन आणि पौगंडावस्था या देखील पुरुषांच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर हा हार्मोन फार सक्रिय असतो. जर का या हार्मोनचे असंतुलन शरीरामध्ये झाले तर त्या पुरुषांमध्ये दुर्बलता, नैराश्य व चिडचिड अशा पद्धतीचे आजार हे होतात. तर ही होती हार्मोन्सवरची चर्चा. तर आता आपण बघूया हार्मोन असंतुलन होण्यामागे काय कारणे आहेत. तर कारणे आपण सविस्तर बघू. पहिलं कारण आहे ते म्हणजे चुकीची जीवनशैली. दुसरं आहे जंक फूड आणि पॅक फूड यांचं अतिप्रमाणात सेवन. तिसरं आहे व्यायाम आणि कोणत्याही प्रकारची शारीरिक ॲक्टिव्हिटीचा अभाव. चौथा वेळेवर न जेवणे, तसेच वेळेवर न झोपणे. त्याच्यानंतर आहे ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा,
तसेच आपली जी उंची आहे त्याच्या प्रमाणात वजन जास्त असणे, तर ही कारणे होती. तर त्या कारणांमधून आपण आपल्या हार्मोनचं बॅलन्स शरीरामध्ये कशा पद्धतीने करू, तर त्याच्यावर काय उपाय आहे ते कोणते उपाय आहेत ते फार महत्त्वाचे, ते आज आपण त्याच्यावर चर्चा करूया. तर पहिला उपाय फार महत्त्वाचा आहे, रोज व्यायाम करणे, तसेच शारीरिक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी शरीराला तशी चांगली सवय लावणे. दुसरं, योग्य वेळी योग्य प्रमाणात सकस आहार घेणे. तिसरं म्हणजे ताजी फळे व हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणामध्ये खाणे. चौथं, जास्त पाणी पिणे, किमान 6 ते 7 मोठे ग्लास. तसेच वेळेवर झोपणे, किमान 7 तास. त्याच्यानंतर ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा कमी करणे. तसेच आपली जी उंची आहे त्या उंचीच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे आपलं जे वजन आहे ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, ही होती आजची चर्चा जर का आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करत चला की कशा पद्धतीने अजून आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हे तयार करता येतील. तर पुन्हा एकदा मी प्रकाश गुडेकर आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आणि एकदा पुन्हा नवीन अशाच एका जनरल विषयाला घेऊन आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. जय हिंद,